नमस्कार. आपणा सर्वांना सर्वप्रथम वास्तुदीपकचा सादर नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गुरु शुक्र अस्त असताना तसेच आषाढ आणि पौष या महिन्यांमध्ये गर्भाधान, गर्भसंस्कार, जन्मसंस्कार विधी, नामसंस्कार एवढेच काय अन्नप्राशन विधीपर्यंत केले जाणारे सर्वच संस्कार आणि विधी गुरु शुक्र अस्त असताना आषाढ आणि पौष मासांमध्ये केलेल्या संस्कारांना दोष आहे की नाही, संस्कार केले तर चालतील की नाही या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अजून आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, कमेंट द्या व जास्तीत जास्त शेअर करा. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण सोमसेन आचार्यकृत त्रैवर्णिकाचार्य या शास्त्राच्या आधारे आज आम्ही आपणापर्यंत ही संपूर्ण माहिती पोचवत आहोत. भारतीय संस्कृतीत सर्वच धर्मांमध्ये संस्काराला फार महत्त्व आहे. सर्वच जीवांवरती उत्तम प्रकारे संस्कार व्हावेत आणि त्या जीवाचे मोक्षमार्ग स्वरूपी कल्याण व्हावे यासाठी सर्वच धर्मांमध्ये आचार्यांनी, मुनींनी, साधुसंतांनी, ऋषींनी, महान विद्वान पंडितांनी सुद्धा षोडश संस्कार व 53 क्रिया सांगितलेल्या आहेत. या महान थोर विद्वानांनी लिहिलेल्या शास्त्रांच्या आधाराने आज आपण पाहणार आहोत गर्भाधान संस्कार तसेच गर्भधारणा झाल्यापासून प्रमोद, श्रीमंत आणि पुसवन तसेच 9व्या महिन्यातील संस्कार, प्रसूती झाल्यानंतर अन्नप्राशन विधीपर्यंतचे सर्वच संस्कार, गुरु शुक्र अस्त असताना, आषाढ आणि पौष मास असताना त्या महिन्यांमध्ये केलेल्या संस्कारांना दोष आहे की नाही किंवा गुरु शुक्र अस्त असताना आषाढ आणि पौष मासांमध्ये हे संस्कार करता येतात का या संदर्भात आपण शास्त्रांच्या आधारे माहिती पाहणार आहोत. सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार्य या शास्त्रामध्ये पर्व नंबर 8 या 8व्या पर्वामध्ये श्लोक नंबर 81, 82 तसेच 83 या श्लोकांमध्ये या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण थोडक्यात पाहूया. श्लोक नंबर 81. अन्नप्राशान्नपर्यंता गर्भधानादिका क्रिया उत्काले भवन्तेता दोषो न आषाढ पुष्यो. याचा अर्थ असा आहे, गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंतच्या क्रिया प्राप्त झालेल्या त्या काली होत असतात. म्हणून आषाढ आणि पौष या महिन्यासंबंधी दोष लागत नाहीत. श्लोक नंबर 82. मासयुक्त कार्येषु आस्तुतं गुरु शुक्रयो न दोष कृतद्दहा मास रक्षको बलवानिती. म्हणजे या दोन्ही महिन्यांची अडचण त्या क्रियांना लागू नाही. अमक्या महिन्यात अमके कृत्य करावे असे ज्या संबंधाने शास्त्रात सांगितले आहे त्या कार्यास मासयुक्त क्रिया म्हणतात. या क्रिया करावयाच्या प्रसंगी गुरु किंवा शुक्र यांचा अस्त असला तरी हरकत नाही, कारण त्या क्रिया करण्याला उक्त असलेला महिना हा त्याचा मुख्य काल आहे आणि तो मुख्य कालच कोणत्याही क्रियांना आवश्यक असल्याने तो इतर दोषांचा नाश करतो. त्याचबरोबर श्लोक नंबर 83 मध्ये विद्वान सांगत आहेत, पुसवनेंचे श्रीमंते चोलपणे तताहा गर्भाधाने प्रमोदेंच नांदी मंगलमाचरेत. पुसवन, श्रीमंत, चौल, उपनयन, गर्भाधान आणि प्रमोद या संस्कारात नांदी मंगल अवश्य करावे. श्लोक नंबर 81 आणि 82 या श्लोकांमध्ये सांगितल्यानुसार गर्भाधानापासून
अन्नप्राशनपर्यंतच्या क्रिया प्राप्त झालेल्या त्या काली होत असतात. म्हणून आषाढ आणि पौष या महिन्यासंबंधी दोष त्यांना लागत नाहीत. म्हणजे या दोन्ही महिन्यांची अडचण त्यांना क्रियानं लागू नाही. अमक्या महिन्यात अमके कृत्य करावे असे ज्या संबंधाने शास्त्रात सांगितले आहे त्या कार्यास मासयुक्त क्रिया म्हणतात. या क्रिया करावयाच्या प्रसंगी गुरु किंवा शुक्र यांचा अस्त असला तरी हरकत नाही, कारण त्या क्रिया करण्याला उक्त असलेला महिना हा त्यांचा मुख्य काल आहे आणि तो मुख्य कालच कोणत्याही क्रियांना आवश्यक असल्याने तो इतर दोषांचा नाश करतो. मित्रो, आम्ही आपणास या त्रैविण्यकाचार्य शास्त्राच्या आधारे शुक्र गुरु अस्त असताना सुद्धाही, तसेच आषाढ आणि पौष मासांमध्ये सुद्धा गर्भाधान क्रिया तसेच गर्भधारणा झाल्यापासून 3ऱ्या, 5व्या, 7व्या आणि 9व्या महिन्यापर्यंतचे संपूर्ण गर्भसंस्कार विधी आपण करू शकता. तसेच प्रसूती झाल्यापासून अन्नप्राशन क्रियेपर्यंत आपण गुरु शुक्र अस्त आहे, आषाढ महिना आहे, पौष महिना आहे म्हणून ह्या क्रिया करू नये असे आपण जे मनात धरले आहे ते शास्त्रामध्ये मुळीच सांगितले नाहीत. कारण हे महिने उक्त महिनेच असतात. त्या वेळेला ते संस्कार करणे हेच आवश्यक आहे. म्हणून आपण गुरु शुक्र अस्त असताना किंवा आषाढ मास पौष मास असताना सुद्धा संपूर्ण संस्कार विधी करू शकता असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. नमस्कार. अजून आपणास नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अजून वास्तुदीपक यूट्यूब चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट द्या आणि लाईकही करण्यास विसरू नका. आपणा पुन्हा एकदा सर्वांना सादर नमस्कार.